त्यांची बरीचशी नाटकं पुण्यात चालली सुयोगची. सो त्यांचं असं होतं की कधीतरी मला पुण्यात काहीतरी करायचंय आणि त्यानिमित्ताने समोरून एक संधी आली की तुम्हाला एक हॉटेल आहे बालगंधर्वच्या जवळ, तुम्हाला ते चालवायला आवडेल का. तर आम्ही ती मीटिंग केलेलं पुण्यात आलो. बरोबर. समवेअर बिटवीन 2009 जानेवारी आम्ही आलो आणि त्या माणसाने सांगितलं की तुम्ही असं करा, हे करा, तसं करा, चालू करा, पण बघू. पण मला कुठेतरी एक पाल शिवशिवत होते की बाबांची एवढी तळमळ आहे, त्यांना ते हॉटेल करायचं आहे, ते हॉटेल चालवायला घेतात आहे, पण समोरचा म्हणून ऍग्रीमेंट करत नाही. उद्या आपण मेहनत करून तिथे समजा काही चांगलं केलं आणि उद्या तरी 3 महिन्यांनी बाहेर काढलं तर जसं आम्ही त्यांच्याशी ऍग्रीमेंट आणि ह्या काही गोष्टी लिखापटीच्या बोलायला चालू केल्या, त्यांनी हात काढला त्यातनं. बरोबर. दे वर नॉट रेडी फॉर एनिथिंग इन रिटर्न. त्यांचं म्हणणं की तुम्ही बघा, आम्ही बघू, आपण जे काय ते फोनवरती ठरवत जाऊ. करेक्ट. विच वॉज समथिंग नॉट गुड, फिशी. मग थोडासा मला नर्वस डाऊन आला की बाबांना थोडासा नर्वस डाऊन आला. पण दुसऱ्या दिवशी आमचं एक नाटक होतं, ज्या नाटकासाठी परत बाबा बालगंधर्वच्या कट्ट्यावरती गेले. तर तिथे एक माणूस बाबांना भेटला की मी ऐकलं तुम्ही पुण्यात काहीतरी हॉटेल भेटेल. नाही, ते सोडलं, ते काय नाही आणि बघू आता काय. तर तेव्हा बोलता बोलता तो माणूस बोलून गेला की बालगंधर्वहून जर इथे थोडंसं जवळ एक जागा आहे जी मी बघितली, मला मेस चालू करायची, पण ती माझ्या मेसला जरा ती मोठी आहे. बरोबर. म्हणजे जरा ते काय मला 5-7 हजारापर्यंत मी कधी बघत होतो, पण तो कधी 30,000 रुपये सांगतो. तुम्हाला चालणार असेल 30,000 भाडं तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो, म्हणजे ओळखीच्यांचीच आहे. असं करत संध्याकाळी 6 वाजता पुन्हा ती एक उमेदीने आम्ही ती जागा बघायला गेलो आणि आवडली ती जागा. आणि मुंबईतल्या कंपॅरिझन मध्ये 30,000 जागा मिळते, भाडं काही नाही, मेन स्पॉटला आहे. आणि कसं होतं ना, पुण्यातले फार नॉलेज नसल्यामुळे ना, जसं आपण म्हणतो ना, अरे शिवाजी पार्कच्या जवळ आहे जागा, म्हणजे चालेल. बरोबर. प्लाझाच्या जवळ आहे, बरोबर, शिवाजी मंदिर पासून जवळ किंवा गडकरीच्या कट्ट्याच्या जवळ आहे. तर ते डोक्यात ठेवून मी काय विचार केला, अरे बालगंधर्व पासून जवळ आहे, पण ते पेठ म्हणतात, मला पेठेत चालतोय काय. हे जे नंतर गोष्टी ज्या कानावरती आल्या ना, ते मला माहित नव्हतं. बरोबर. सो तेव्हा बाबांचा एक इंटिरियरचा बेस असल्यामुळे मेन त्यांचा कोर व्यवसाय इंटिरियर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते. सो ती माणसं घेऊन त्याचे काही सामान इकडचं तिकडचं जे काही थोडंफार, काही लोकांचे कधी खूप पटकन टाईलच्या टाईल बाहेर येतात, त्यात नवीन काही जुनं काही करून त्यांनी ते अख्खं हॉटेल त्यांच्या स्वप्नात आहे तसं बसवलं. सुंदर बसवलं ते हॉटेल. आणि त्याची सुरुवात आम्ही एप्रिलच्या 1 तारखेला करणार होतो. पण बाबांचं असं म्हणणं होतं की मैसूरला एका ठिकाणी एका साईट चालू होती त्यांची, आणि त्या साईट वरती ना तो जो ओनर किंवा तो कोण होता ना, तो साऊथ इंडियन हॉटेलवाल्याचा भाऊ होता. आणि त्याने एक हॉटेल उघडलं होतं मोती महल म्हणून, फेमस हॉटेल आहे. जेव्हा ताजमध्ये 1.5 रुपयाला इडली होती ना, त्याच्याकडे 3 रुपये होती. आणि जेव्हा त्यांनी चालू केलं ना, त्यांनी 15 दिवस फुकटमध्ये सगळ्या कामगार जे हॉटेलमध्ये जे काम करणारे जे लोक होती, सगळ्यांना फुकटमध्ये इडल्या खाऊ घातल्या, तिकडच्या आजूबाजूच्या लोकांना घातल्या. आणि तो स्वतः थांबायचा 10 तास. बरं, का थांबायचा, तर चटणी वाया जाते का. म्हणजे काय होतं की समजा कुठल्याही प्रकारचा माणूस असेल, तो खाल्ल्यानंतर समजा तो चटणी टाकतोय, सगळं रिपीटेडली सगळेजण टाकतात, म्हणजे चटणी लोकांना आवडत नाहीये. सांबार जास्ती पितात, म्हणजे सांबार चांगला आहे. भांडी घासायला किती वेळ लागतोय, किती, त्या सगळ्यांचा अभ्यास करण्यात त्याने ते इडल्या फुकट घालवल्या. कारण की त्याला माहिती होतं की हे फुकट आत्ता जाईल, पण नंतर मला इडलीचा काय ते करायचं ते नंतर करू. तर ते लॉजिक वडिलांनी या हॉटेलला वापरलं. बाबा जे इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते अनेक वर्षानंतर तरी ते लॉजिक तिथे वापरलं. आणि जवळजवळ आम्ही 10 एप्रिल ते 18 एप्रिल मध्ये फक्त ओपन ठेवलं होतं हॉटेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही लोक यायचे, मग आम्ही ते किती झालं बिल, तुम्हाला जे इच्छुक आहे ते तुम्ही द्या, 10 रुपये दिले तरी चालतील, 100 रुपये दिले तरी चालतील. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. मग त्यात आम्हाला कळलं की बाबा एक आता कुठलीही स्त्री असते ना, तिला एक माहिती असतं की बाबा
मीठ इथे, चहाचा डबा इथे, बरोबर. आणि अचानक तू त्याला नवीन ज्या घरात घेऊन जातोस ना, तिला नाही कळत अरे आपण इथे ठेवलंय. ते जे एक हात बसायला म्हणजे 3 मिनिटात समजा तुला कुठली गोष्ट काम करायची असेल ना, एक हाताला माहिती पाहिजे की कुठला हात कुठे गेला का काय मिळणार आहे. ते बसलं त्या 10 दिवसात. गर्दीमध्ये पटकन मीठ पाहिजे. बरोबर. मग समजा साखर संपली आहे किंवा साखर पटकन कुठे मिळेल, मग बाजूला बांधून कुठे ठेवायचंय. तर ते जे सगळं जे टेक्निकल जे मुद्दे आहेत ना, ते तिथे रिझॉल्व्ह झाले. त्याच्यामुळे हॉटेल जेव्हा ओपन केलं तेव्हा दिलीप प्रभावळकर, डॉक्टर मोहन आगाशे, प्रशांत दादा, त्याच्यानंतर अशोक सराफ, मंडळी आलेली. बरोबर. सकाळी ते पेपरात छापलं, नंतर बरंच काय 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 छापलं, आणि ते जे उसळलं हॉटेल पहिल्याच दिवशी. आणि मी खूप लकी समजतो माझ्या या रेस्टॉरंटला, कारण की मी त्या पिरियडमध्ये रेस्टॉरंट उघडलं जिथे सोशल मीडिया नव्हतं. बरोबर. जिथे फेसबुक नव्हतं, जिथे ऑर्कुट नव्हतं, जिथे ट्विंड काही नव्हतं, आणि तिथे फक्त एकच गोष्ट होती, वर्ड ऑफ माउथ. बरोबर.